आणि सोने गरम पाण्याने जास्त ट्राय केल्यावर बघितलं. तर आज आपण आलो होतो छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाबरोबर समोर घेणे महाराजा वडापाव असं एक स्टॉल आहे, जिथे की असं स्पेशल वडापाव भेटणार. एक क्रिस्पी चीज आणि एक मसाला वडापाव. आज आपण दोन्ही ट्राय करणार आहे आणि तुम्हाला दाखवतो कसं कसं काय काय असतं. तर आपण इथं बघू शकता यांचं मेन्यू कार्ड आहे, त्यावर आपल्याला सगळे प्रकारचे यांचं केवढं वडापाव आहेत ना ते सगळे इथं मेन्शन केले. असं आहे ना मेन्यू का. तर आपण बघू शकता इथं मेन आपल्याला मिरची एकदम झणझणी कोल्हापुरी मिरची प्लस आपल्याला मका चिवडा आणि नंतर वडापाव आणि वरती लाल चटणी आपल्याला हे करून दिलेला आहे. पावपेक्षा वडा मोठा असं झालं इथं. तर आता हे आपण ट्राय करणार आहे. वडापावचं एक बाईट घेणार आहे आणि त्यानंतर मका चिवडा आणि कांदा वरती घेणार आहे आपण. एक नंबर आणि झणझणी मिरची असलेलं आणि वडापाव यांचं कायम असं गरम गरम असते. तर हा आपला मसाला वडापाव. आता तुम्हाला चीज वडापाव दाखवतो. मेन वडापाव, मका चिवडा आणि मग नंतर हिरवी चटणी आणि चीज आणि मेयोनीज आणि वरती आपलं यांचं मसाला. तर आता आपण घेतले चीज वडापाव. यात पण आपल्याला मका चिवडा, कांदा आणि आपलं हे त्यात की नाही चीज असं प्रॉपर असं हे केले. यात चीज असं प्रॉपर फिलिंग केले म्हणजे असं एकदम गरगरीत खाली वरपर्यंत. हे खाली पण बघू शकताय कसं भरले. कोल्हापुरी मिरची झणझणीतपणा असलेला मिरची पण दिलेला आहे. आता आपण ट्राय करणार आणि तुम्हाला सांगतो. घामटा फुटायला लागले गरम गरम, वरती गरम आणि त्यात हे गरम सगळं बोम. तर आपण आता चीज वडापाव ट्राय करणार आहे. वडापाव एकदम ताजं फ्रेश आहे. सगळं स्टफिंग एकदम ओके लागाले. त्याला असं प्रॉपर असते आणि चीज लागले एकदम असं गरगरीत लागाले. तर आपण जरा घेणार आहे आपली चिवडा. सकाळी 8 ते रात्री 8:30 पर्यंत चालू असते हे दुकान. कधी पण येऊ शकते आपण आणि खाऊ शकतो. हे पण एकदम गरम गरम भेटणार.